भारत स्वातंत्र्याचे 75वे वर्ष साजरे करत असताना आपण स्वातंत्र्यानंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात केलेल्या अद्भुत कामगिरीचे आणि विविध औद्योगिक धोरणांचे कौतुक करीत आहोत. स्वातंत्र्यानंतर पहिल्या 4 दशकात औद्योगिक विकास हा मुख्यतः केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे सरकारी मालकीखाली झाला. जसा काळ पुढे गेला 80 आणि 90च्या दशकात CPSEsची कार्यक्षमता कमी होत गेली. आर्थिक उदारीकरणाची ती वेळ होती. 1990च्या दशकातील सुधारणांनी भारतीय अर्थव्यवस्था खुली केली आणि व्यवसायाच्या संधी निर्माण केल्या आणि भांडवली बाजारात खूप उत्साह निर्माण झाला. ह्या सुधारणांची पुढची पायरी म्हणून डिसेंबर 1919 मध्ये CPSEच्या निर्गुंतवणुकीकरणाच्या धोरणासह निर्गुंतवणूक विभागाची स्थापना करण्यात आली. निर्गुंतवणूक विभागाचे 14 एप्रिल 2016 रोजी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग म्हणजेच DIPAM असे नाव करण्यात आले आणि CPSEच्या भांडवली व्यवस्थापनात बदल करून गुंतवणूक आधारित दृष्टिकोन अवलंबून कंपन्यांना परस्पर संबंधित समस्यांचे जसे की नवीन गुंतवणुकीसाठी मालमत्ता, भांडवली पुनर्रचना आणि आर्थिक पुनर्रचना इत्यादीचे निराकरण करण्यास सक्षम बनवले गेले. आज DIPAMच्या दायित्वामध्ये हे समाविष्ट आहे: धोरणात्मक निर्गुंतवणूक, अल्पसंख्याक भाग विक्री, भांडवल व्यवस्थापन आणि CPSEच्या नॉन कोर मालमत्तेचे मुद्रीकरण. बदलत्या काळाच्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारतासाठी नवीन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम धोरण 2021 अंतर्गत विविध क्षेत्रांचे स्ट्रॅटेजिक आणि नॉन स्ट्रॅटेजिक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. स्ट्रॅटेजिक म्हणजे धोरणात्मक क्षेत्रांमध्ये सरकारच्या नियंत्रणाखाली विद्यमान PSEचे किमान अस्तित्व कायम ठेवले जाईल. उर्वरित PSE हे खासगीकरणासाठी किंवा दुसऱ्या PSEसह विलयासाठी किंवा बंद करण्यासाठी विचारात घेतले जाईल. नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टर्समध्ये PSEचा खासगीकरण किंवा बंद करण्यासाठी विचार केला जाईल. हे धोरण PSEच्या काही वर्गांना सूट देते, जसे की नफा नसलेल्या म्हणजेच नॉन प्रॉफिट कंपन्या किंवा असुरक्षित गटांना समर्थन पुरवणाऱ्या किंवा विकासात्मक किंवा प्रचारात्मक भूमिका असलेल्या कंपन्या. धोरणात्मक निर्गुंतवणूक म्हणजे काय? यामध्ये सरकारचा CPSEs मधील शेअर होल्डिंगचा मोठा भाग विकला जातो आणि व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरण सुद्धा केले जाते. तर खासगीकरणाचे फायदे काय आहेत? भांडवल ओतणे, नवीन तंत्रज्ञान अद्ययावत करणे आणि कार्यक्षम व्यवस्थापन पद्धतींमुळे खासगीकरण केलेल्या संस्था खासगी हातात गेल्यावर अधिक चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. यामुळे कंपनीची वाढ होईल, सहाय्यक उद्योगांचा विकास होईल आणि नोकरीच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीसही मदत होईल. अनलॉक केलेली संसाधने सरकारच्या सामाजिक क्षेत्र किंवा विकास कार्यक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी उपलब्ध असतील. खासगीकरणाच्या प्रक्रिया केवळ पारदर्शीच नाही, तर याद्वारे बहुस्तरीय निर्णय घेता येतात. IMG विविध विभागांचे सचिव आणि सहसचिव यांचा समावेश असलेला गट. CGD यात कॅबिनेट सचिव, CEO नीती आयोग आणि विविध विभागांचे 7 सचिव यांचा समावेश आहे. मंत्र्यांचा गट म्हणजे मंत्रिमंडळाने सक्षम केलेली पर्यायी यंत्रणा. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, वित्त मंत्री, प्रशासकीय मंत्रालयाचे मंत्री इत्यादींचा समावेश होतो. पारदर्शकता राखण्यासाठी जागतिक निविदांद्वारे स्वारस्य म्हणजेच एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवले जातात. आर्थिक बोली पूर्ण झाल्यानंतरच राखीव किंमत निश्चित केली जाते. बोली सीलबंद कव्हरमध्ये राहतात आणि राखीव किंमत निश्चित केल्यानंतरच उघडल्या जातात. या आहेत काही यशोगाथा, जसे की एअर इंडिया. एअर इंडियाला 2009-10 पासून 1 लाख कोटींहून अधिक किमतीची सरकारी मदत मिळाली. एअर इंडियाला दिवसाला 20 कोटी रुपयांचे नुकसान होत होते. निर्गुंतवणूक अयशस्वी झाल्यास बंद करणे हा एकमेव पर्याय होता. करदात्यांच्या पैशाचा वापर करणे म्हणजे या संधीसाठी प्रचंड खर्च मोजणे. बंद झाल्यास मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचे हाल झाले असते. तर अशा प्रकारे एअर इंडियाचे हे खासगीकरण प्रवासी, सहाय्यक उद्योग, विमान वाहतूक क्षेत्र आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी देखील फायदेशीर आहे. दुसरी यशोगाथा आहे नीलाचल इस्पात निगम लिमिटेडच्या खासगीकरणाची. जर ही बंद कंपनी पुनरुज्जीवित झाली तर कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार भत्ता आणि नियमित काम मिळेल. सर्वात चांगली गोष्ट अशी झाली की राखीव किमतीच्या दुपटीपेक्षा जास्त बोली या कंपनीला मिळाली.
निर्गुंतवणुकीसाठी येणाऱ्या इतर CPSEs मध्ये समाविष्ट आहेत FSNL, NMDC स्टील लिमिटेड, कॉनकॉर, BEML, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, PDIL, IDBI बँक, HLL, IMPCL इत्यादी. आर्थिक सर्वेक्षण 2019-2020 मध्ये केलेल्या विश्लेषणात CPSEsच्या खासगीकरणाचे तर्क योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. 1999-2000 आणि 2003-2004 दरम्यान निर्गुंतवणूक केलेल्या 11 CPSEsच्या आर्थिक कामगिरी निर्देशांकाचे विश्लेषण 10 वर्षांच्या खासगीकरणापूर्वी आणि नंतरच्या कालावधीत केले गेले आणि त्याच उद्योग समूहातील इतर कंपन्यांची तुलना केली गेली. खासगीकरणानंतर त्यांचा निव्वळ नफा लक्षणीय वाढला होता आणि रिटर्न ऑन इक्विटीमध्ये देखील लक्षणीय वाढ आढळली. मायनॉरिटी स्टेक सेल म्हणजेच जेथे सरकार व्यवस्थापन नियंत्रण स्वतःकडे राखून मुख्यतः IPO आणि OFS द्वारे काही टक्के शेअर्स विकते. IPO ही स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणाऱ्या CPSEsच्या शेअर्सची प्रारंभिक सूची आहे आणि OFS म्हणजे आधीपासून सूचीबद्ध केलेल्या शेअर्सची अल्प प्रमाणात केलेली विक्री. IPO आणि OFSचा फायदा असा आहे की सामान्य लोकांना CPSE मध्ये अंशतः मालकी मिळते, तर दुसरीकडे सरकारला सामाजिक विकासासाठी निधी मिळतो. LICचा IPO हा भारतातील सर्वात मोठा IPO मानला जातो. 73 लाखांहून अधिक अर्ज आणि 20,500 करोडपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. केवळ एका संस्थेने तिच्या सूचीबद्ध होण्याच्या दिवशीच भारतीय भांडवली बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये 5.5 खरब रुपयांची भर घातली. या IPO मध्ये प्रथमच अर्ज करणारे अर्जदार 10 लाखांहून अधिक होते आणि त्यापैकी 7 लाख अर्जदारांना वाटप झाले. प्रथमच 3 प्रायोजक बँका IPOच्या पाठीशी होत्या आणि स्टॉक एक्सचेंजने शनिवार आणि रविवारी देखील काम केले. कुठल्याही व्यत्ययाविना शेअर वाटप झाले. पहिल्या तासात 30 लाखांहून अधिक ईमेल पाठवले गेलेत. वाटपानंतर 24 तास 7 दिवस कॉल सेंटर सुरू होते आणि 65,000 कॉल्स न चुकता घेतले गेले. PSEचे खरे मूल्य उद्धृत होण्याची उत्कृष्ट उदाहरणे म्हणजे IRCTC आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडचे लिस्टिंग, ज्यात IPO नंतर शेअर्सच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. दीपमच्या CPSEsच्या भांडवली व्यवस्थापनावरील सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वांमध्ये सातत्यपूर्ण लाभांश, शेअर्सचे बायबॅक, बोनस शेअर्स, शेअर्सचे विभाजन या गोष्टींचा समावेश होतो. ही मार्गदर्शक तत्वे त्यांचे नेटवर्थ आणि बाजार मूल्य वाढवण्यास मदत करत आहेत. 2014-15 पासून सरकारला ₹3,38,104 कोटी लाभांश म्हणून आणि ₹44,605.79 कोटी बायबॅक शेअर्सद्वारे मिळालेत. अल्पसंख्याक भागधारकांना देखील समानुपातिक लाभांश आणि शेअर पुनर्खरेदीचा लाभ मिळत आहे. दीपमने नॉन कोअर मालमत्तेच्या मुद्रीकरणाबाबत निर्णय घेण्यास मदत केली. वास्तविक आर्थिक मूल्य अनलॉक करण्यासाठी NLMC म्हणजेच राष्ट्रीय जमीन मुद्रीकरण महामंडळाची स्थापना केली. नमस्कार. माननीय प्रधानमंत्री जी ने व्यापार को प्रोत्साहित करने, निवेश को आकर्षित करने और मेक इन इंडिया के हमारे संकल्प को मजबूत करने के उद्देश्य से एक नया आत्मनिर्भर भारत के हेतु एक दृष्टिकोण रखा है. प्रधानमंत्री जी के आत्मनिर्भर भारत के दृष्टिकोण और नई PSE नीति के सफल कार्यान्वयन के लिए विभाग के अधिकारियों की कैपेसिटी बिल्डिंग करके उनकी कार्यक्षमता बढ़ाई जा रही है. साथ ही प्रशिक्षण कार्यक्रमों में वृद्धि के द्वारा दीपम को क्रमशः बढ़ते दायित्व के वाहन के लिए निरंतर सक्षम बनाया जा रहा है. दीपममध्ये CPSEsची अधिक संपत्ती निर्माण व्हावी आणि त्यांचे बाजार भांडवल वाढावे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यापुढील वाटेवर 2047 पर्यंत असलेल्या अमृतकाळादरम्यान दीपमचे कार्य देशाला पुढे नेण्यात आणि खरबो डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वंदे मातरम. जय हिंद.